So in this topic we are going to learn WH type of simple present tense. असं म्हणतात no questions no English. If you don't know how to frame the questions then you cannot speak English, and if you don't know how to answer the questions then you cannot speak English. कोणताही काळ तयार होताना हो नाही प्रश्नातून तयार होतो. जर मला सिंपल प्रेझेंट टेन्सचा WH टाइप जर शिकायचा असेल तर मी WH टाइप कसा शिकणार आहे? यापूर्वी मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हर्बल क्वेश्चन शिकलेलो आहे, होकारार्थी व्हर्बल क्वेश्चन आणि नकारार्थी व्हर्बल क्वेश्चन. पण सर WH क्वेश्चन म्हणजे काय आणि WH क्वेश्चनची रचना कशी असते? इंग्रजीमध्ये प्रश्न कसे असतात, इंग्रजीमध्ये प्रश्नांचे प्रकार किती असतात? इंग्रजीमध्ये प्रश्नांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, एक व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ही सहायकारी क्रियापदाने होते आणि WH क्वेश्चनची सुरुवात ही WH च्या प्रश्नाने होते. इंग्रजीमध्ये WH चे प्रश्न कोणते कोणते आहेत? व्हॉट, व्हेन, व्हाय, वेअर, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग असे भरपूर प्रश्नार्थक शब्द आहे, म्हणून आपण त्यांना WH चे प्रश्न म्हणतो. परंतु या प्रश्नांची रचना कशी असते बघा या ठिकाणी. आता मला यामध्ये सांगा, वेअर यू आर गोइंग अँड वेअर आर यू गोइंग, यामध्ये प्रश्न कोणता आहे? फर्स्ट नंबरचा प्रश्न आहे. येस प्लीज बी सीटेड. हा म्हणतो एक नंबरचा प्रश्न आहे आणि खालचा प्रश्न नाही का? खालचा पण प्रश्न आहे बरोबर, वरचा पण प्रश्न आहे, खालचा पण प्रश्न आहे, कारण प्रश्नचिन्ह आलेले बरोबर. तुझं नाव काय आहे? साईराज. मी जर असं केलं यू आर साईराज आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलं, हा प्रश्न होऊ शकतो का? नक्की पोरगाचे का पोरगी आहे? हा मग असं काही नवस आहे का? प्रश्नचिन्ह आलं म्हणूनच तो प्रश्न आहे? नाही. या वाक्यामध्ये हा प्रश्न नाही तर हाच प्रश्न आहे. आता मला सांगा, वेअर आर यू गोइंग हाच प्रश्न का बरं आहे? व्हाय इज दिस अ क्वेश्चन? आणि वरचा प्रश्न का बरं नाही? कॅन यू टेल मी? यस, कोणी सांगू शकतं वरचा प्रश्न का नाही, खालचा प्रश्न का बरं आहे? यस, WH क्रियापदाच्या नंतर सहाय्यकारी क्रियापदे, प्रश्नार्थक शब्दाच्या नंतर सहायकारी क्रियापद आहे म्हणून तो प्रश्न आहे. मग या ठिकाणी मी असं दिलेलं आहे, विच पेन डू यू वॉन्ट. WH च्या नंतर तर पेन आहे, मग हा प्रश्न आहे का? नाही, सहाय्यकारी क्रियापद नाही ना या ठिकाणी. नाही, विचच्या नंतर पेन आहे. तू मला असं सांगितलं प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे WH च्या नंतर सहायकारी क्रियापद आहे म्हणून तो प्रश्न आहे. मग खाली या ठिकाणी विचच्या नंतर पेन आहे, मग हा पण प्रश्न पाहिजे ना, प्रश्नार्थक शब्दच आहे ना. पण पेन सहाय्यकारी क्रियापद नाही. ठीक आहे, मग पेन सहायकारी क्रियापद नाही, मग हा प्रश्न का बरं आहे? तू सांगितलं प्रश्नार्थक शब्दाच्या नंतर काय पाहिजे? सहायकारी क्रियापद पाहिजे म्हणून तो प्रश्न आहे. मग विच पेन डू यू वॉन्ट, विच हा प्रश्नार्थक शब्द आहे, त्यानंतर पेन आहे, मग हा प्रश्न आहे, हा पण आहे, मग हा का बरं आहे? येस प्लीज बी सीटेड. असं म्हणतात सर्वसाधारणपणे प्रश्नाची रचना अशी असते, प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे जेव्हा सहायकारी क्रियापद असतं तेव्हा ते प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल, वेअर यू आर गोइंग या ठिकाणी यू हा कर्ता आहे, हा प्रश्न नाही, हा एक वाक्य होऊ शकतं. परंतु वेअर आर यू गोइंग, तू कुठे जात आहे, हा प्रश्न आहे, कारण प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे काय आहे? आर. आर काय आहे? सहायकारी क्रियापद आहे म्हणून तो प्रश्न आहे बरोबर. परंतु या ठिकाणी व्हेअर इज राम हा प्रश्न आहे का? हो आहे, कारण व्हेअरच्या नंतर इज काय आहे? सहायकारी क्रियापद आहे, टू बी चा फॉर्म आहे म्हणून तो प्रश्न आहे. आपण असं बोलतो का व्हेअर राम इज? नाही, ते वाक्य होऊ शकतं. व्हेअर राम इज हा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे, हा प्रश्न नाही, कारण प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहायकारी क्रियापद पाहिजे. या ठिकाणी करता आहे. इन द सेम वे व्हॉट यू प्ले हा प्रश्न होऊ शकतो का? का बरं होऊ शकत नाही? कारण या वाक्यात तुम्हाला सहायकारी क्रियापद दिसत नाही, परंतु हा प्रश्न होऊ शकतो व्हॉट डू यू प्ले. असं का बरं? व्हॉटच्या नंतर डू आहे म्हणजे सहायकारी क्रियापद आहे म्हणून व्हॉट डू यू प्ले हा प्रश्न आहे. त्याचबरोबर व्हेन डिड ही कम, इज दिस अ क्वेश्चन? येस दिस इज अ क्वेश्चन. का बरं? कारण व्हेनच्या पुढे डिड आहे, त्यानंतर कर्ता आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे माझ्या लक्षात एक गोष्ट आली, सर्वसाधारणपणे प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे जेव्हा सहायकारी क्रियापद असतं तेव्हा तो प्रश्न असतो, नाहीतर तो प्रश्न नसतो. याला काही अपवाद आहे आणि या सहाय्यकारी क्रियापदावरून प्रश्नांचा काळ ओळखता येतो. या ठिकाणी आर भूतकाळ आहे, कोणता काळ आहे? नाही, वर्तमान काळ आहे म्हणून हा प्रश्न वर्तमान काळातला आहे. या ठिकाणी डीड हा पास्ट टेन्स आहे म्हणून हा प्रश्न भूतकाळातला आहे. म्हणजे प्रश्नांना देखील काळ असतो आणि असे काळ आपण सहाय्यकारी क्रियापदावरून लक्षात घेऊ शकतो. प्रश्न वर्तमान काळातला आहे का भूतकाळातला आहे का भविष्यकाळातला आहे का मोडर्स मधला आहे का पॅसिव्ह मधला आहे, म्हणून सहाय्यकारी क्रियापद महत्वाचे आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे एक रचना माझ्या लक्षात आली, प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असतं तेव्हा तो प्रश्न असतो, नाहीतर तो प्रश्न नसतो. परंतु याला काही अपवाद आहेत. या ठिकाणी बघा, विच पेन, आता मी तुला प्रश्न विचारला होता, विच पेन डू यू वॉन्ट, कोणता पेन तुला पाहिजे? मी असं बोलू शकत नाही ना, विच डू यू वॉन्ट अ पेन. नाही, मराठीमध्ये सुद्धा आपण बोलताना कोणता पेन तुला पाहिजे, ते कोणता साबण तू वापरते, मी असं बोलणार आहे का? कोणता तू वापरते साबण? नाही ना. कोणत्या क्लासला तुम्ही जातात, ते कोणत्या तुझा ते क्लासला योग्य वाटत नाही. म्हणजेच काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की ज्यांच्या पुढे नाव घ्यावंच लागतं. मुलांनो, कोणता साबण, कोणता मोबाईल,
हे कोणती पोरगी तुला त्रास देते, बघा कोणती तुला त्रास देते पोरगी असं बोलणार आहे का, नाही. कोणती पोरगी, बघा कोणती शाळा, कोणाची शाळा, किती मोबाईल्स तू वापरतो, किती तू वापरतो मोबाईल्स, नाही ना. म्हणून हाऊ मेनी मोबाईल्स डू यू यूज. म्हणून काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की त्यांच्या पुढं मुलींनो नाव काय येतं, चिटकून येतं, जोडून येतं, तरच ते प्रश्नार्थक शब्द असतात, नाहीतर ते प्रश्नार्थक शब्द नसतात. मग सर्वसाधारणपणे एक रचना माझी अशी लक्षात आली, प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद असतं, अशा वेळी तो प्रश्न असतो. आणि काही प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे नाव घ्यावंच लागतं, असे प्रश्नार्थक शब्द आहे विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच. अजून त्याला अपवाद आहे. आणि अजून एक अपवादात्मक प्रश्न आहे, तो म्हणजे हु प्ले या वाक्यामध्ये कोण खेळतं, तर सहाय्यकारी क्रियापद पण नाही, करता पण नाही. असं का बरं हे आपण नंतर बघूया. पण ही जी रचना आहे सर्वसाधारणपणे ही रचना आहे. मी हे तुम्हाला का बरं शिकवतोय, कारण कोणताही काळ तयार होताना हो नाही प्रश्न यातून तयार होतो. आता बघा ही रचना आहे डू आय टीच. हा कोणता प्रकार आहे, टाइप 3 व्हर्बल क्वेश्चन. मी शिकवतो का, मी काहीच करत नाही, फक्त मी प्रश्नार्थक शब्दाची शेपटी लावली. व्हॉट डू आय टीच, मी काय शिकवतो. इज दिस अ क्वेश्चन, येस दिस इज अ क्वेश्चन. वर्तमान काळामध्ये मला काय शिकवायची सवय आहे, बघा मी शिकवतो, मी शिकवत नाही, मी शिकवतो का, आणि मी काय शिकवतो. व्हॉट डू आय टीच, आपण काय शिकवतो. व्हॉट डू वी टीच, तू काय शिकवतो. व्हॉट डू यू टीच, तुम्ही काय शिकवतात. व्हॉट डू यू टीच, ते काय शिकवतात. व्हॉट डू दे टीच, तो काय शिकवतो. ती काय शिकवते. तो कुत्रा काय शिकवतो. राम काय शिकवतो. श्याम काय शिकवतो. ए तू काय खातो. व्हॉट डू यू ईट, ती काय खाते. व्हॉट डज शी ईट, म्हणजे हा प्रश्न सिंपल प्रेझेंट टेन्स मधला आहे. ती खाते का, डज शी ईट, आणि ती काय खाते. व्हॉट डज शी ईट, मग ती खाते का, हा डब्ल्यूएच प्रश्न आहे. आणि हा व्हर्बल क्वेश्चन आहे. कोणता प्रश्न आहे, नाही, हा व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, कारण याची सुरुवात कशाने झाली आहे, सहाय्यकारी क्रियापदाने. कशाने झाली आहे, नाही, डब्ल्यूएच ने झालेली आहे. आणि याची सुरुवात कशाने झालेली आहे, डू आणि डज म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने. म्हणून व्हॉट डू आय टीच हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न आहे. तू काय बोलतो रे, ए व्हॉट डू यू स्पीक, ती काय बोलते. व्हॉट डज शी स्पीक. मग किती सोपं आहे. जे डब्ल्यूएच वर्ड्स आहेत हे आपल्याला पाठ तर करायचेच आहे. बघा मी जर बोललो व्हेन, व्हेन म्हणजे केव्हा, मी केव्हा शिकवतो. व्हेन डू आय टीच. आपण केव्हा शिकवतो. व्हेन डू वी टीच. तू केव्हा शिकवतो. व्हेन डू यू टीच. तुम्ही केव्हा शिकवतात. व्हेन डू यू टीच. ते केव्हा शिकवतात. तो केव्हा शिकवतो. ती केव्हा शिकवते. तो कुत्रा केव्हा शिकवतो. राम केव्हा शिकवतो. श्याम केव्हा शिकवतो. व्हेन श्याम टीच हा प्रश्न नाही. व्हेन डज श्याम टीच हा प्रश्न आहे. ए तू केव्हा उठतो रे. व्हेन डू यू गेट अप. दात केव्हा घासतो. व्हेन डू यू ब्रश. शाळेत केव्हा जातो. व्हेन डू यू गो टू स्कूल. ती शाळेत केव्हा जाते. व्हेन डज शी गो टू स्कूल. प्रश्नार्थक शब्द मी चेंज केला. वेअर. वेअर म्हणजे कोठे. हे मी कोठे शिकवतो. वेअर डू आय टीच. आपण कोठे शिकवतो. वेअर डू वी टीच. तू कोठे शिकवतो. वेअर डू यू टीच. तुम्ही कोठे शिकवतात. वेअर डू यू टीच. ते कोठे शिकवतात. तो कोठे शिकवतो. ती कोठे शिकवते. तो कुत्रा कोठे शिकवतो. राम कोठे शिकवतो. ती कोठे जाते. वेअर डज शी गो. मी कोठे जातो. वेअर डू आय गो. तू कोठे लिहितेस. वेअर डू यू राईट. त्या कोठे लिहितात. वेअर डू दे राईट. तू कोठे बसतो रे. वेअर डू यू सीट. वर्तमान काळामध्ये तुला कोठे बसायची सवय आहे. त्यानंतर मी जर प्रश्नार्थक शब्द चेंज केला विथ हुम याचा अर्थ कोणाबरोबर. विथ हुमचा अर्थ कोणाबरोबर. मी कोणाबरोबर शिकवतो. विथ हुम डू आय टीच. आपण कोणाबरोबर शिकवतो. विथ हुम डू वी टीच. तू कोणाबरोबर शिकवतो. विथ हुम डू यू टीच. तुम्ही कोणाबरोबर शिकवतात. ते कोणाबरोबर शिकवतात. विथ हुम डू दे टीच. तो कोणाबरोबर शिकवतो. ती कोणाबरोबर शिकवते. ते कुत्र कोणाबरोबर शिकवतं. राम कोणाबरोबर शिकवतो. श्याम कोणाबरोबर शिकवतो. विथ हुम डज श्याम टीच. तू कोणाबरोबर अभ्यास करते. विथ हुम डू यू स्टडी. तू कोणाबरोबर जातो. विथ हुम डू यू गो. तो कोणाबरोबर जातो. विथ हुम डज ही गो. तू कोणाबरोबर झोपतो. विथ हुम डू यू स्लीप. आणि तू झोपतो का. डू यू स्लीप. ती झोपते का. डज शी स्लीप. ती का झोपते. व्हाय डज शी स्लीप. व्हाय म्हणजे का. हे मी का शिकवतो. व्हाय डू आय टीच. आपण का शिकवतो. व्हाय डू वी टीच. तू का शिकवते. व्हाय डू यू टीच. ते का शिकवतात. व्हाय ड ते का शिकवतात. व्हाय डू दे टीच. तो का शिकवतो.
व्हाय डज ही टीच, ती का शिकवते, तो कुत्रा का शिकवतो, राम का शिकवतो, का बरं झोपतो रे तू, व्हाय डू यू स्लीप, ती का बरं हसते, व्हाय डज शी लाफ, तू का बरं विचार करते का, व्हाय डू यू थिंक, आंघोळ का बरं करतो तू, व्हाय डू यू टेक बाथ, क्लासला का बरं येतात, व्हाय डू यू कम टू क्लास, तुम्ही का बरं बोलतात, व्हाय डू यू स्पीक, तो का बरं बोलतो, व्हाय डज ही स्पीक, तू का बरं भुंकतो रे, व्हाय डू यू बार्क, ती का बरं भुंकते, व्हाय डज शी बार्क, तुम्ही का बरं खातात, व्हाय डू यू ईट. त्यानंतर काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की ज्यांच्या पुढे आपल्याला नाव घ्यावंच लागतं. असे प्रश्नार्थक शब्द आहे विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच. मला बोलायचं आहे कोणती भाषा, कोणता आंबा, कोणता साबण, कोणता मोबाईल, कोणती पोरगी, कोणती वही. मग मी इंग्रजीमध्ये असं बोलणार, कोणती भाषा, विच लँग्वेज, कोणती वही, विच नोटबुक, कोणता आंबा, विच मँगो, कोणता पोरगा, विच बॉय, कोणती शाळा, विच स्कूल, कोणती भाषा, विच लँग्वेज. मग या ठिकाणी मी लँग्वेज बोलू शकतो. विच लँग्वेज डू आय टीच, कोणती भाषा मी शिकवतो. विच सब्जेक्ट डू आय टीच, कोणता विषय मी शिकवतो. हे आपण कोणता विषय शिकवतो, विच सब्जेक्ट डू वी टीच. आपण कोणती भाषा शिकवतो, विच लँग्वेज डू वी टीच. तुमचे सर कोणती भाषा शिकवतात, विच लँग्वेज डज युअर टीचर टीच. कोणता साबण तू वापरतो, विच सोप डू यू यूज. कोणता साबण ती वापरते, विच सोप डज शी यूज. कोणता मोबाईल तू वापरते, विच मोबाईल डू यू यूज. आणि कोणता मोबाईल त्या वापरतात, विच मोबाईल डू दे यूज. कारण विचच्या पुढे मी काय घेतोय, नाव घेतोय. जसं या ठिकाणी क्रियापद आहे त्या पद्धतीनं इथे तुम्ही नाव बदलू शकता. या ठिकाणी मी सब्जेक्ट सुद्धा लिहू शकतो. विच सब्जेक्ट म्हणजे कोणता विषय मी शिकवतो. मी कोणता शिकवतो, आय टीच इंग्लिश सब्जेक्ट, बरोबर ना. पल्लवी मॅडम कोणता विषय शिकवतात, विच सब्जेक्ट डज पल्लवी मॅडम टीच. हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. हुज सब्जेक्ट बघा, कोणाचा विषय मी शिकवतो, हुज सब्जेक्ट डू आय टीच. कोणाचा विषय आपण शिकवतो, हुज सब्जेक्ट डू वी टीच. कोणाचा विषय तू शिकवतो, हुज सब्जेक्ट डू यू टीच. कोणाचा विषय ते शिकवतात, हुज सब्जेक्ट डू दे टीच. कोणाचा विषय तो शिकवतो, हुज सब्जेक्ट डज ही टीच. कोणाचा विषय ती शिकवते, हुज सब्जेक्ट डज शी टीच. कोणाचा आंबा तू खातो रे, हुज मँगो डू यू इट. आणि कोणता आंबा तू खातो, विच मँगो डू यू इट. कोणाची सायकल तू वापरतो, हुज बायसिकल डू यू यूज. कोणाची सायकल ती वापरते, हुज बायसिकल डज शी यूज. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. हाऊ कसा, कशी, कसे. मी कसा शिकवतो, हाऊ डू आय टीच. आपण कसे शिकवतो, हाऊ डू वी टीच. तू कसा शिकवतो, हाऊ डू यू टीच. त्या कशा शिकवतात, हाऊ डू दे टीच. तो कसा शिकवतो, हाऊ डज ही टीच. ती कसं शिकवते, हाऊ डज शी टीच. राम कसा शिकवतो, हाऊ डज राम टीच. श्याम कसा शिकवतो, तू कसा जातो, हाऊ डू यू गो. तू केव्हा जातो, वेन डू यू गो. तू का जातो, वाय डू यू गो. तू कोणावर जातो, विथ हुम डू यू गो. तू किती वेळा जातो, हाऊ मेनी टाइम्स. बघा, हाऊ मेनी टाइम्स. मग या ठिकाणी तुम्हाला हाऊ मेनी टाइम्स बोलावं लागेल. पुढे तुम्हाला नाव घ्यावं लागेल. किती विषय मी शिकवतो, हाऊ मेनी सब्जेक्ट्स डू आय टीच. किती विषय राहुल सर शिकवतात, हाऊ मेनी सब्जेक्ट्स डज राहुल सर टीच. किती आंबे तू खातो, हाऊ मेनी मँगोज. मग पुढे तुम्हाला मँगोज घ्यावं लागेल. हाऊ मेनी मँगोज डू यू ईट. ती किती आंबे खाते, हाऊ मेनी मँगोज डज शी ईट. समजते. मग तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार, आता हे नवीन आहे. प्रथम प्रश्नार्थक शब्द पाठ करावे लागतील, त्याच्यानंतर या स्ट्रक्चरमध्ये ते ठेवावे लागतील आणि घरी गेल्यानंतर मोठमोठ्याने बोंब मारायला लागतील. व्हॉट डू आय इट. या ठिकाणी जर क्रियापद तुम्ही बदललं, इट. व्हॉट डू आय इट, मी काय खातो. व्हॉट डू वी इट, आपण काय खातो. व्हॉट डू यू इट, तू काय खातो. प्रॅक्टिस करावी लागेल. एक एक प्रश्नार्थक शब्द घ्यावा लागेल. एका प्रश्नार्थक शब्दाने तुम्ही किती प्रश्न बनवू शकता, 10, किती 10. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. व्हॉट डू आय टीच, मी काय शिकवते. व्हॉट डू वी टीच, आम्ही काय शिकवतो. एकदा इंग्रजीमध्ये, एकदा मराठीमध्ये. ऑलरेडी फक्त एका प्रश्नार्थक शब्दाने मोठ्यानं प्रॅक्टिस करा. येस, कम ऑन स्टार्ट. व्हॉट डू आय टीच, मी काय शिकवतो. व्हॉट डू वी टीच, आम्ही काय शिकवतो. व्हॉट डू यू टीच, तू काय शिकवतो. व्हॉट डू यू टीच, तुम्ही काय शिकवता. व्हॉट डू दे टीच, ते काय शिकवतात. व्हॉट डज ही टीच, तो काय शिकवतो. व्हॉट डज शी टीच, ती काय शिकवते. व्हॉट डज इट टीच, तो कुत्रा काय शिकवतो. व्हॉट डज राम टीच, राम काय शिकवतो. व्हॉट डज श्याम टीच, श्याम काय शिकवतो.
सोपं आहे. व्हॉट बदललं, व्हेन घ्या, व्हेअर घ्या, हाऊ घ्या, हाऊ मेनी घ्या. हां, पण काही प्रश्नार्थक शब्द तुम्हाला घेता येणार नाही. जसं हाऊ मच, मग हाऊ मच काय, मोजता न येणारी संख्या, ते आपण पुढे बघणार आहोत. पण जितके प्रश्नार्थक शब्द तुम्हाला माहिती आहे, जसं हाऊ फार डू आय टीच फ्रॉम हिअर, मी इथून किती दूर शिकवतो, मी किती काळापर्यंत शिकवतो. हाऊ लॉंग डू आय टीच, अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. नो क्वेश्चन्स नो इंग्लिश, इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्याची कला आत्मसात करा. प्रश्न कसे बनतात बघा. जेव्हा आपण लँग्वेज बोलत असतो, कोणती भाषा बोलत असतो, जास्तीत जास्त आपण प्रश्नांचा उपयोग करत असतो, बरोबर ना. काय नाव तुझं, कुठे गेला, जेवली का, समजलं का, आज काय शिकवलं मॅडमनी, कधी आला, काल कुठे गेला होता, हॉटेलमध्ये काय करत होता काल, काय विचार करत होता, का बरं असतो, असे प्रश्न असतात. मग असे प्रश्न जे असतात ना, हे प्रत्येक काळात बनतात आणि हा आपला बेस आहे. जर येथे तुम्हाला कळालं तर पुढचे पॅटर्न्स तुम्हाला चटचट समजणार आहे. यामध्ये सुद्धा काही स्टुपिड ॲक्टिव्हिटीज आहेत, पण या दिवसापुरती तुम्हाला इतकीच प्रॅक्टिस करायची आहे. इस किट में चौथी किताब है द बेस्ट बुक फॉर रीडिंग एंड राइटिंग सेट 4। अंग्रेजी पढ़ने के लिए, कोई भी स्पेलिंग्स बनाने के लिए तथा प्रोनाउंसिएशन के लिए यह किताब अत्यंत महत्वपूर्ण है। इस किताब में 124 पन्ने हैं। ध्यान में रखिए, हमारी सब किताबें तथा नोट्स मार्केट में मिलने वाली किताबों से सबसे अलग और प्रभावशाली है। 100% रिजल्ट के लिए 4 किताबों के साथ हमारा वीडियो लेक्चर्स का शेड्यूल देखना जरूरी है।